आणि यानंतर एक अत्यंत महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते। दिल्लीतल्या लाल किल्ला परिसरामध्ये स्फोट झाल्याचं समजतंय। एका गाडीमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती मिळतेय आणि या स्फोटामुळे दुकानांच्या काचा देखील फुटल्याचं समजतंय। दिल्लीतल्या लाल किल्ल्याजवळ हा स्फोट झालेला आहे आणि हा एक खूप मोठा स्फोट झाल्याचं समोर येतंय। लाल किल्ला जवळच्या मेट्रो स्टेशनच्या बाहेर उभ्या असलेल्या एका गाडीमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती मिळतेय आणि या स्फोटानंतर आता दुकानांच्या काचा देखील, जे आजूबाजूला दुकानं होती त्यांच्या काचा देखील फुटल्याची माहिती मिळतेय। ही आत्ताची एक महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपण सध्या पाहतो आहोत। स्फोटानंतर परिसरातल्या इतरही काही गाड्यांना आग लागल्याची देखील माहिती मिळतेय। 6:45च्या दरम्यान हा मोठा स्फोट झाल्याचं समजतंय। मोठ्या स्फोटानंतर शेजारच्या 3 वाहनांना सुद्धा आग लागल्याची माहिती मिळतेय। अविनाश देगसकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवर। अविनाश, मोठी बातमी आहे, काय अपडेट्स आहेत? अजिंक्य, मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळील एका कारमध्ये, दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळील म्हणजे सर्वाधिक गर्दी असलेला परिसर आहे, तिकडे असलेला मेट्रो स्टेशन पाशी हा ब्लास्ट झालेला आहे। एका कारमध्ये ब्लास्ट झालेला आहे, त्यासोबतच या कारसोबत अन्य 3 गाड्याही जळून खाक झालेल्या आहेत। हा ब्लास्ट फार मोठा होता असं सांगितलं जातं आणि या ब्लास्टमध्ये अंदाजे 1 किलोमीटर आवाज गेलेला होता आणि त्यासोबतच अनेक लोकांची, तिकडच्या रहिवाशांची धावपळी झालेली आहे। लाला लजपतराय मार्केट जवळ हा नेमका ब्लास्टचं ठिकाण आहे आणि त्यासोबतच दिल्ली पोलीस अलर्ट झालेले आहेत। लवकरात लवकर त्याची माहिती घेण्यासाठी जवळ पोहोचलेले आहेत आणि त्यासोबतच 2 दिवसापूर्वी जी गुजरात एटीएसने झालेली कारवाई केलेली होती, जम्मू काश्मीरमध्ये जी कारवाई केली, त्यानंतर या ब्लास्टला फार महत्त्व आलेलं आहे। नेमकं कसला ब्लास्ट झालेला आहे, कुठला कशामुळे ब्लास्ट झालेला आहे याची माहिती अजून अद्याप मिळालेली नाहीये। पण एका सार्वजनिक ठिकाणी, जिकडे मोठा रहदारीचा परिसर असतो, तिकडे हा ब्लास्ट झाल्यामुळे फार मोठी खळबळ उडाली असेल। तसंच या ब्लास्ट नंतर मुंबई पोलिसांनीही मुंबईत अलर्टवर राहण्याची सूचना केलेल्या आहेत। आता जी माहिती आलेली आहे त्याची माहितीनुसार मुंबई पोलिसांनीही मुंबईत अलर्टवर राहण्याचा इशाराही दिलेला आहे। पण महत्त्वाचं म्हणजे दिल्लीच्या राजधानीत हा झालेला ब्लास्ट महत्त्वाचा आहे। आजकाल ज्या झालेल्या कारवाई झालेल्या आहेत, पोलिसांनी केलेल्या कारवाई आहेत, त्यानंतर हा ब्लास्ट महत्त्वाचा मानू शकतो। अविनाश, किती वाजता हा नेमका स्फोट झालेला आहे आणि यामध्ये कोणी जखमी झालंय का, त्याबद्दलची काही प्राथमिक माहिती मिळतेय का? बरोबर संध्याकाळी, जर वेळेनुसार बघितलं तर संध्याकाळी 6:45 अत्यंत रहदारीचं ठिकाण आहे, तिकडे हा ब्लास्ट झालेला आहे। यातच जखमी कोणी झालेला आहे याची माहिती अजून अद्याप आलेली नाहीये, कारण पोलिसांनी तात्काळ तिकडे धाव घेऊन तिकडे जी गर्दी झालेली होती ती नियंत्रित करण्याचा प्रयत्न झालेला होता। पण लाल किल्ला परिसरात जिकडे सर्वाधिक गर्दी झालेली आहे, तिकडे एका कारमध्ये झालेला ब्लास्ट महत्त्वाचा मानला जातो। त्यासोबत इतर गाड्यांनाही तिथे धग लागलेली आहे, इतर गाड्याही जळून खाक झालेल्या आहेत। मात्र हा ब्लास्ट नेमका कशामुळे झालेला आहे याची माहिती मात्र अजून दिल्ली पोलिसांकडून मिळालेली नाहीये। अविनाश, लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या जवळ ही गाडी उभी होती असं समजतंय आणि ज्या वेळेला स्फोट झाला त्यावेळेला गाडीत कोणी होतं का, आणि स्फोट झाल्यानंतर आजूबाजूला जी वाहनं उभी होती त्याही काही वाहनांना आग लागल्याचं सध्या समजतंय, त्याबद्दलची नेमकी काय माहिती आहे? अजिंक्य, नेमकीच आता जी माहिती आपल्याकडे आलेली आहे, या गाडींमध्ये कोण होते ह्याची माहिती नसली तरी या गाड्यांमुळे काही जण जखमी झालेले आहेत, काही जण जखमी झालेली आहे ही माहिती आपल्याकडे आलेली आहे। त्यामुळे या ब्लास्टची तीव्रता किंवा स्फोटाची तीव्रता मोठी असू शकते। चारी बाजूने गोंधळ उडालेला होता, नेमका कशामुळे झालेला आहे ते अजून मात्र कळालेलं नाहीये। लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेटच्या क्रमांकाजवळ हा नेमका ब्लास्ट झालेला आहे आणि त्यासोबत कामावरनं इतर दिल्लीकर जेव्हा परतत असतील किंवा मार्केटमध्ये खरेदीदारी करण्यासाठी माणसं गेलेली असतील, रहिवासी गेली असतील, त्यामुळे यात काही जण जखमी झालेले आहेत अशी माहिती मिळते। स्फोटामुळे जवळपास उभ्या असलेल्या वाहनांच्या खिडक्याही फुटलेल्या आहेत आणि सोबत इतर 3 गाड्याही जळून खाक झाल्या आहेत अशी माहिती मिळते। त्यामुळे हा ब्लास्ट महत्त्वाचा मानू शकतो। देशात सध्या जी स्थिती आहे, पोलीस कारवाया वाढलेल्या आहेत, अनेकांच्या विरोधात कारवाई सुरू होत्या, त्यामुळे ही कारवाई मोठी म्हणावी लागेल आपल्याला। ठीक आहे अविनाश, असेच आमच्यासोबत जोडलेले राहा। आपण प्रेक्षकांना ही दृश्य दाखवत आहोत सध्या आपल्या स्क्रीनवर। दिल्लीतल्या लाल किल्ला परिसरामध्ये हा एक स्फोट झाल्याचं समजतं आहे। लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1च्या बाहेर हा स्फोट झाल्याची माहिती मिळतेय। 3 ते 4 गाड्यांना आग देखील यानंतर लागल्याची माहिती मिळतेय। काही प्रमाणामध्ये नुकसान देखील झालेलं आहे। दिल्ली अग्निशमन दलानं या संदर्भातली माहिती देखील आता जारी केल्याचं दिसतंय। दिल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झालेत।
तपास तातडीनं सुरू करण्यात आलेला आहे। मात्र हा अत्यंत रहदारीचा परिसर आहे आणि या रहदारीच्या परिसरात अशा प्रकारे एका गाडीमध्ये असा स्फोट होणं, या मागे नेमकं काय कारण आहे, हे नेमकं कुणी घडवून आणलंय, याबद्दलच्या अनेक चर्चांना लगेचच सुरुवात देखील झालेली आहे। हा कारमधला स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला, कुणी केला, या मागे नेमकं कोण आहे, असे अनेक प्रश्न तर आहेतच। मात्र यामध्ये जखमी नेमके किती व्यक्ती झालेले आहेत का, या संदर्भातली काही माहिती अजून मिळालेली नाही। प्राथमिक जी माहिती मिळते त्यानुसार या गाडीमध्ये स्फोट झाला आहे का, आणि या गाडीच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या 3 ते 4 गाड्यांना सुद्धा त्यानंतर आग लागली आणि लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1च्या बाहेर ही गाडी उभी होती, अशी देखील माहिती मिळते। दिल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झाले, तपास तातडीनं सुरू करण्यात आलेला आहे आणि याच अनुषंगानं आपण याचे अपडेट सातत्यानं घेतच राहणार आहोत। मात्र अत्यंत मोठी महत्त्वाची आत्ताची ही ब्रेकिंग न्यूज, दिल्लीतल्या लाल किल्ला परिसरामध्ये एका गाडीत स्फोट झालेला आहे। आपले प्रतिनिधी अविनाश डेगस्कर आपल्यासोबत आहेतच। अविनाश, दिल्ली पोलीस देखील घटनास्थळी तातडीनं आता दाखल झाल्याचं समजतंय। दिल्ली अग्निशमन दलाचे कर्मचारी सुद्धा पोहोचलेले होते, कारण आजूबाजूच्या गाड्यांना देखील आग लागल्याची माहिती मिळाली होती। त्याबद्दलची नेमकी काय माहिती आहे? हा ब्लास्ट झाल्यानंतर तात्काळ तिकडे दिल्ली पोलिसांनी फायर ब्रिगेडच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत। या आगीवर नियंत्रण मिळवलं जात आहे आणि त्याचसोबतच दिल्ली पोलीस हा ब्लास्ट नेमका कसला झाला, कशामुळे झालेला आहे, कशामुळे कोणत्या कारणाने कुणी केलेला आहे याचा तपास करणं चालू झालेला आहे। पण एक मात्र नक्की आहे की देशभरात आता सध्या सुरू असलेल्या पोलीस कारवाई झाल्यानंतर किंवा ज्या पद्धतीने कारवाई प्रत्येक राज्य ज्या पद्धतीने करत आहे त्यानंतर हा ब्लास्ट महत्वाचा मानू जाऊ शकतो। आज बरोबर संध्याकाळी 5:45 वाजता 6:45 वेळ असेल, देशाची राजधानी दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये ब्लास्ट झाल्याची माहिती मिळाली। त्यानंतर आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर गोंधळ झालेला होता। त्या स्फोट एवढा मोठा होता की आजूबाजूच्या इमारतीच्या काचाही फुटलेल्या आहेत। आणि अविनाश, मला माफ करा, मी थांबवतोय आपल्याला काही क्षणांसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।